अरेंज मॅरेज भाग 12. अजित सोबत बोलल्यानंतर पवन आणि आकाश केबिनच्या बाहेर निघून गेले. पण ते दोघे जण बाहेर गेल्यानंतर अजित मात्र रागाने लालबुंद झालेला होता. इतका वेळ स्वतःला त्याने कंट्रोल केलेलं होतं, पण आता मात्र तो सहन करू शकत नव्हता. कारण माहीने त्याचा गैरफायदा घेतला होता. ही गोष्ट त्याला सहन झालेली नव्हती. रागात त्याने टेबलवर असलेल्या सगळ्या फाईल ढकलून दिल्या आणि दोन्ही हात टेबलवर आपटत तो स्वतःशीच म्हणाला होता, माही, मी तुला असं सोडणार नाही. तू या अजित दामोदरला डबल क्रॉस करत होतीस ना. यू हॅव टू प्ले फॉर दिस डार्लिंग. असं म्हणत तो खुन्नसी हसला. आज काही केल्या त्याच्या कामात मन लागत नव्हतं. राहून राहून प्रियाचे विचार त्याच्या मनात घोळत होते. खरंच आपण प्रियावर खूप अन्याय केलेला आहे. ती मात्र तिच्या प्रेमाची परीक्षा देत राहिली आणि आपण दरवेळी तिला लाथडलेलं आहे. सोन्याला पित्तळ समजून दूर केलं आणि पित्तळाला सोनं समजून जवळ केलं. ती फक्त एका शेतकऱ्यांची मुलगी असल्यामुळं आपल्या स्टेटसची नाही असं समजून मी तिला दूर करत होतो. वाटलं तिच्यात आणि माझ्यात जमीन आसमानचा फरक आहे. मनात तिच्याबद्दल फिलिंग असूनही मी त्यांना दूर करत राहिलो. जशी जशी प्रियाची आठवण येत होती त्याला, आता तो कासावीस होऊ लागलेला होता. मनात काहीतरी निश्चय करून तो त्याच्या कामाला लागलेलाच होता. तितक्यातच त्याला बाहेर काहीतरी गोंधळ ऐकू आलेला होता. म्हणून तो केबिनच्या बाहेर आला तर समोर माही आणि आकाश उभे होते. सूरज एकमेकांशी काहीतरी बोलत होते आणि खूप रागात दिसत होता. अजित म्हणाला, काय झालं आकाश? कसला गोंधळ सुरू आहे येथे? अजितला समोर उभे पाहून माही पटकन त्याच्या जवळ गेली होती. त्याच्या खांद्यांवर हात टाकून त्याला लाळीगोळी लावत होती. बघ ना अजित डार्लिंग, हा तुझा बॉडीगार्ड मला तुझ्या केबिनमध्ये येऊ देतच नाही आहे. या तुझ्या माहीला तो अडवत आहे. सांग त्याला जरा. आणि खूप ॲटिट्यूडमध्ये ती आकाशकडे पाहत होती, जणू नजरेने त्याला सांगत होती की आता बघ, तुझी काही खैर नाही. पण उलट झालं तसंच. आकाशने रागाने तिच्याकडे पाहत तिचा हात स्वतःच्या खांद्यावर होता तो काढून टाकला आणि तिला म्हणाला होता, मिस माही, आजपासून तुम्ही ऑफिसमध्ये काम करायचं नाही. तुमचं लेटर मी तयार केलेलंच आहे, त्यावर तुम्ही सह्या करा आणि इथून निघून जा. हे शब्द ऐकून माहीच्या कानातून मात्र मुंग्या निघालेल्या होत्या. आपली कान वाचतो की काय असंच तिला वाटत होतं. पुढे जाणारा अजितचा हात मागून पकडत त्याला म्हणाली होती, अजित, तू मला तुझ्या माहीला कामावरून काढून टाकत आहेस. कळतंय का रे तुला काही? अजित म्हणाला, मी कुणालाही कारण द्यायला बांधील नाही आहे. आय एम द ओनर ऑफ दिस कंपनी. उद्यापासून तू मला या गेटच्या आसपासही दिसली नाही पाहिजे. गेट आऊट. असं म्हणून अजित तिच्यावर ओरडलेलाच होता. संपूर्ण स्टाफला त्या दोघांकडे पाहत होता, स्पेशली माहीला. कंपनीतून बाहेरचा रस्ता बॉस दाखवत आहे, त्यामुळे बरेच एम्प्लॉई खुश झालेले होते, आनंदात होते. प्रत्येकाला मनातून वाटत होतं की बॉसने एवढं चांगलं काम केलेलं आहे आज. कारण माही होतीच तशी म्हणा. माही मात्र रागाने लालबुंद होत थन निघून गेली. झालेल्या अपमानामुळं खूप खिजली होती ती. मनातच चरफडत आणि अजितला शिव्या देत होती. तर इकडे केबिनमध्ये येऊन अजितने रागारागातच गळ्यातल्या टाय लूज केला आणि त्याच्या चेअरवर जाऊन बसला. रागाने अगदी लालबुंद झालेला होता तो. या गोष्टीचा त्याला इतका ताण आलेला होता की डोकं गच्च धरून तो तसाच बसलेला होता. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अजित स्वित्झर्लंडसाठी रवाना झालेला होता. स्वित्झर्लंडमध्ये झुरिच या ठिकाणी लँड होता. तेथे असलेल्या त्याच्या सिक्युरिटीज हाय अलर्ट मोडवर आला होता. सोबतच आकाश सुद्धा सोबत होता. तो एअरपोर्टच्या बाहेर पडताच त्याचा ड्रायव्हर मनोज तेथे हजर होता. लक्झरी अशा 4 फोर व्हीलरच्या एकामागे एक उभारलेल्या होत्या आणि त्याचीच वाट पाहत होत्या. मनोज म्हणाला, गुड मॉर्निंग बॉस, वेलकम टू स्वित्झर्लंड. अजित म्हणाला, गुड मॉर्निंग मनोज, टेक टू द दामोदर. मनोज होकार मारत मान हलवत गाडी ड्रायव्हरला सुरू करायला सांगत होता. मनोज हा स्वित्झर्लंडमधला त्याचा अतिशय विश्वासू असा ड्रायव्हर बॉडीगार्ड होता. जवळपास वयाने तो 40 ते 45 मधला होता, तर त्याची बायकोही 40च्या आसपासात होती. मनोज एक स्ट्रिक्ट फायटर होता. एकदा एका प्रसंगी मनोजने अजितवर होत असलेला हल्ला स्वतःवर घेऊन अजितचा जीव वाचवलेला होता आणि तेव्हापासून त्याची फायटिंग स्किल
पाहून अजितने त्याला बॉडीगार्ड म्हणून आणि त्याची स्वित्झर्लंडची जी कामे होती ते पाहण्यासाठी एक त्याचा विश्वासू म्हणून नेमलेलं होतं. मनोजसाठी फायनान्शियल अजितने खूप हेल्प केलेली होती. त्याच्या बायको मोनाला असलेल्या ब्रेन ट्यूमरच्या ऑपरेशनासाठी लागणारा सर्व खर्च अजितने केला होता. तेव्हापासून मनोज आणि त्याची बायको त्याच्यावर जीव सुद्धा ओवाळून टाकायचे. मनोज म्हणाला, बॉस, जवळपास 6 महिन्यांनी तुम्ही स्वित्झर्लंडला आलेले आहात. मोना तुमची खूप आठवण काढत होती. अजित म्हणाला, तुला तर माहीत आहे ना कामाचा किती व्याप आणि जबाबदारी आहे माझ्यावर. मला काही ह्या 6-7 महिने तिकडे यायला जमलंच नाही. मनोज म्हणाला, बॉस, मला अशी न्यूज मिळाली आहे की तुम्ही लग्न केलेलं आहे. घाबरतच आणि थोडं दबकतच अजितच्या चेहऱ्यांवरचे एक्सप्रेशन पाहून मनोज म्हणाला होता. इतका वेळ शांत असलेला आकाशही आता चमकून मनोजकडे पाहू लागला होता आणि अजितकडे पाहतच म्हणाला, हो, मागच्याच आठवड्यात बॉसचं लग्न झालेलं आहे. कारण अजित आता असा रिॲक्ट होईल हे आकाशला कळालेलं नव्हतं. म्हणून त्याने घाबरून मनोजकडे पाहून हो म्हणाला होता. कारण ही न्यूज मनोजला देणारा तूच होता आणि आता आपली चोरी पकडली जाते की काय असं समजून पटकन त्याने गडबडून स्वतःचं उत्तर दिलेलं होतं. पण काय माहिती, अजितला त्याच्या या वाक्यांवर प्रिया त्याच्या डोळ्यांपुढं सुंदर निराग चेहरा डोळ्यांसमोर आला होता आणि चेहऱ्यांवर एक स्माईल आली होती. दूर कुठेतरी शून्यात पाहत अजित म्हणाला होता, डू यू नो मनोज, काही लोक खूप नशिबान असतात रे, ज्यांना त्याच्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती मिळते ना. पण ते प्रेम सुद्धा तुम्हाला टिकवता आलं पाहिजे, नाहीतर पुन्हा पश्चातापाशिवाय हातात काहीच उरत नाही. अजितला असं हरवलेलं पाहून मनोज आणि आकाश दोघेही शॉक होऊन त्यांच्याकडे पाहत होते. पण त्याला विचारणार कोण आणि कोणाची तेवढी हिंमत होती की काय झालं बॉस असं विचारायची. दोघेही तसेच शांत बसलेले होते. भानावर येत अजित म्हणाला होता, मनोज, गाडी थोडी फास्ट घे, मी खूप थकलेलो आहे आज. थोडा आराम करून संध्याकाळी मीटिंग पण अटेंड करायची आहे मला. मनोज म्हणाला, येस बॉस. ते थोड्या रस्त्यांवरती बर्फ पडल्यामुळं आज ट्रॅफिक खूप स्लो आहे, बट डोंट वरी, आपण 15 मिनिटात व्हीलवर पोचून जाऊ. अजित म्हणाला, इतकेच उद्गार अजितच्या तोंडातून बाहेर पडले होते आणि त्याने गाडीचा बॅक सीटला डोकं टेकून डोळे झाकून घेतले होते. पण समोर बसलेले दोघे जण बॉसला काय झालं या आविर्भावात मागे पाहत होते. मनोजने आकाशकडे पाहून भुया उंचवल्या तर आकाशने त्यांच्याकडे पाहून खांदे उडवून मला काय माहिती हे खुणवून सांगितलेले होते. आज अजितला बरोबर 2 दिवस उलटून गेले होते स्वित्झर्लंडला येऊन. त्याला न खायची शुद्ध होती ना पिण्याची. पटकन काम आवरून त्याला कधी एकदा वापस इंडियाला जातो असं झालेलंच होतं. राहून राहून त्याला प्रियाचा चेहरा त्याच्या नजरेसमोर येत होता. त्याला आता प्रियाची खूप आठवण येत होती. कितीही नाही म्हणालं ना तरी तिची ओढ त्याला लागलेलीच होती. पण काहीही झालं तरी रविवारशिवाय आपल्याला काही इंडियात जाता येणार नाही हे त्याला माहीतच होतं. अजितच्या गाड्यांचा ताफा ऑफिसमधून अजितच्या व्हीलवर निघाला होता. गाडीत बसल्यानंतर मनोज म्हणाला, बॉस, आपल्या नवीन प्रोजेक्ट ओपनिंगचे आपल्याला सॅटर्डेलाच करावं लागणार आहे. ते पोस्टपोन करावं लागेल. हे ऐकून अजितच्या भुवया उंचवल्या. कारण अजितला प्रियाच्या ओढीने पटकन भारतात वापस यायचे वेध लागलेले होते. तसा त्रासिक आवाजात अजित म्हणाला होता, हे काय सांगतोस तू? ॲट एनी कॉस्ट मला संडेला इंडियात वापस जायचं आहे. नेमका प्रॉब्लेम काय आहे तुझा? अजितने विचारलं. मनोज म्हणाला, बॉस, ते इथे एका लोकल प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यामुळे सध्या आपल्याला ज्या एरियामध्ये कंपनीची ओपनिंग आहे तेथे गव्हर्नमेंटने 3 दिवस कर्फ्यू लागू केलेला आहे. कोणालाही लोकलच्या बाहेर जायची परमिशन नाही आहे. आपल्याला इथे कुठलाही धोका नाही आहे कारण तो एरिया इथून जवळपास 150 किलोमीटर लांब आहे. पण तेथे मात्र आपण जाऊ शकत नाही. 2-3 दिवस. अजित म्हणाला, शिट यार, म्हणजे आता 3 दिवस मला काहीच करता येणार नाही. अजित म्हणाला आणि मनोजने होकार मारती मान हलवली. अजित विचारात हरवलेला असताना त्याच्या फोनची रिंग वाजली आणि त्याने फोन उचलला. येस मॉम, बोल ना. अलका म्हणाली, काय बेटा, अजित, तुला पोचून 2 दिवस झाले बाळा, तरी तू मला एक कॉल सुद्धा केला नाहीस. इतका कसा रे बिझी झालास तू तिकडं गेल्यानंतर? अजित म्हणाला,
सॉरी मॉम, थोडंसं काम होतं म्हणून लक्षात नाही राहिलं ग माझ्या. अलका म्हणाली, बरं ठीक आहे, परवा वापस येत आहेस ना तू? अजित म्हणाला, नो मॉम, तो इथे एक लोकल प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळं बहुतेक मी आणखीन 8 दिवस तरी येऊ शकत नाही. एक दीर्घ सुस्कारा सोडत अजित म्हणाला होता. अलका म्हणाली, काय रे, अरे तू पण तर म्हणाला होतास ना रविवारपर्यंत वापस येईल म्हणून. बरं ठीक आहे, काळजी घे तू, आणि काम संपलं की लवकर वापस यायचा प्रयत्न कर. आणि हो, जेवण वेळेवर करत राहा. असं म्हणून मॉमने फोन ठेवून दिला. अजित मात्र एक एक दिवस बोटांवर मोजत होता. पण काय करणार ना, शेवटी ही कामही महत्वाचं होतं त्याचे. करोडो रुपयांचा तो बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट झालेले होते. इकडे इंडियात मात्र मॉमने प्रियाला आणण्याची सर्व तयारी केलेली होती. त्याप्रमाणे प्रियाला आणण्यासाठी त्यांनी ड्रायव्हरला आणि सोबत आजोबांना पाठवलेले होते. कारण पहिल्यांदा सुनेला घरी आणायचं, ती एकटी कशी येणार, म्हणून त्यांनी आजोबाला पाठवलेलं होतं. अजितचे डॅडी जाणार होते, पण ऐनवेळी त्यांना एक काम आलं म्हणून ते जाऊ शकले नाहीत. ठरल्याप्रमाणे रविवारी प्रिया आणि आजोबा दिल्लीतला आले. नवीन लक्ष्मी पहिल्यांदा बाहेरून घरी आल्यामुळं मॉमने तिचं औक्षण केलं आणि तिला घरात घेतलं. अलका म्हणाली, कशी आहेस प्रिया बाळा, जखम काय म्हणते तुझी, आता बरी आहे ना? प्रिया म्हणाली, मॉम मी चांगली आहे, जखमी आता बरी झालेली आहे माझी. बोलतच प्रिया मॉमच्या पाया पडली. अलका म्हणाली, अखंड सौभाग्यवती भव. मॉमने तिच्या पाठींवरून हात फिरवून तिला आशीर्वाद दिला. पोरीनो, मी जरा रूममध्ये जाऊन आराम करतो. माझं अंग थोडं आखडल्यासारखं झालं तर मी जरा झोपून आराम करते, आजोबा म्हणाले आणि बोलतच ते वर त्यांच्या रूमकडे निघून गेले. तितक्यातच मामला जोशी काका, जो त्यांचा जुना विश्वासू ड्रायव्हर होता, तो प्रियाचं सामान घेऊन आतमध्ये आलेला दिसला. अलका म्हणाली, जोशी काका, हे सामान अजितच्या रूममध्ये नेऊन ठेवा. पण मॉमच्या तोंडून हे वाक्य ऐकून इकडं प्रियाचे मात्र होश उडालेले होते. घाबरतच मॉमला म्हणाली, मॉम मी तिकडं गेस्ट रूममध्ये राहते, तिकडं नको, उगाच त्यांना आवडणार नाही, मी त्यांच्या रूममध्ये राहिलेलं. हे बोलताना मात्र प्रियाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तिचा उडालेला गोंधळ पाहून मॉम म्हणाल्या, बेटा तू काहीही म्हणणार नाही, तुझा नवरा आहे तो, आणि तसाही तो आता येथे नाही आहे, सध्या तो स्वित्झर्लंडला गेलेला आहे आणि त्यानेच परमिशन दिलेली आहे मला तुला त्याच्या रूममध्ये शिफ्ट करायची. हे सगळं ऐकून प्रियाचा मात्र आता नाईलाज झाला. घाबरतच ती त्याच्या रूममध्ये गेली. प्रिया संध्याकाळी स्वयंपाक बनवला आणि जेवणाच्या वेळी डायनिंग टेबलवर आजोबा, डॅडा आणि मॉम सोबतच प्रियाही होती. जेवण चालू असताना डॅड म्हणाले, अलका, अगं अजित स्वित्झर्लंडवरून वापस कधी येतो म्हणाला होता? अलका म्हणाली, अहो तो एका प्रोजेक्ट संदर्भात तिकडं गेलेला आहे, त्याचा ओपनिंग थोडंसं लेट आहे, त्यामुळं त्याला यायला आठवडाभर तरी उशीर होणारच आहे. मॉम म्हणाली. आजोबा म्हणाले, अरे मग आपण एक काम करूयात ना, जर अजितला यायला उशीर होणार असेल तर आपण प्रियाला अजितकडे पाठवून दिलं तर चालेल ना? तसंही ते लग्न झाल्यानंतर कुठेच फिरायला गेले नाहीत ना. अलका म्हणाली, हो बाबा, खरं आहे ही आयडिया, आम्हाला का आली नाही? तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे, त्यानिमित्ताने का होईना दोघांना एकांत मिळेल. प्रियाकडे एक तिरपा कटाक्ष टाकत मॉम म्हणाल्या होता. सर्वांना डिनर सर्व करणारी प्रिया आता मात्र थोडीशी गोंधळलेलीच होती. भाजी वाढताना तिचा हात अचानक थरथरला, जो मॉमने बरोबर नोटीस केला होता, आणि गालात हसतच त्या म्हणाल्या होत्या. अलका म्हणाली, ठरलं तर मग उद्या सकाळी प्रियाला आपण स्वित्झर्लंडला पाठवून देऊया. प्रिया म्हणाली, अहो मॉम, तुम्ही हे काय बोलताय, ते तिकडं कामासाठी गेलेले आहेत ना? नाही म्हणजे मी तिकडं गेले त्यांना आवडणार नाही ना, त्यांच्या कामात डिस्टर्ब झालेला त्यांना चालणार नाही ना, म्हणून मी म्हणालो. समोर बसलेल्या आजोबांचा आणि डॅडांचा प्रश्नार्थक चेहरा पाहून सावरासावरी करत प्रिया म्हणाली होती. गणेशराव म्हणाले, ते काही नाही, उद्याच्या उद्या प्रिया तिकडं जाणार आहे म्हणजे जाणार आहे. आमच्या राजांनाही चांगलं सरप्राईज मिळेल, पट्ट्या पण खुश होऊन जाईल बायकोला तिथे पाहून. आजोबा म्हणाले, खरंच ना, गेल्यानंतर खुशच होऊन जाईल तो बायकोला तिथं पाहून. गणेशराव म्हणाले, मी सर्व अरेंजमेंट करतो प्रियाला तिकडं पाठवण्यासाठी. पुन्हा काहीतरी आठवत डॅडा म्हणाले, ते मी आपलं प्रायव्हेट जेट तयार करायला सांगतो
आणि सोबत विकीलाही जायला सांगतो. विकी हा सुद्धा अजितचा एक विश्वासू बॉडीगार्ड होता. आता मात्र प्रियाच्या हृदयाची धडधड इतकी वाढलेली होती की त्याने एक उच्चांक गाठला होता. प्रियाने कसं तरी समोर असलेलं जेवण संपवलं आणि पळतच तिच्या रूममध्ये निघून गेली. रूमचा दरवाजा लावून दरवाजाला पाठ टेकून तिने छातीवर हात ठेवून स्वतःचे श्वास कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होती. विचार करतच ती अजितच्या बेडरूमवरती येऊन बसली. एक ओळखीचा सुगंध तिच्या नाकात शिरला आणि हळूहळू तिचे हात बेडवर फिरू लागलेले होते. जणू ती तिच्या अजितच्या अस्तित्वाचा ठाम घेत होती. अलगद डोळ्यातून ओघळलेला अश्रू तिने पुसला. स्वतःच्या बॅगा घेऊन तिने बेडरूमच्या एका कोपऱ्यात सोफ्याच्या खाली सरकून दिल्या, कारण त्याचं कपाट यूज करायला तिचं मन लागत नव्हतं. तिला माहिती होतं की अजित आल्यावर तू तिला त्या रूममध्ये सुद्धा पाहू शकणार नाही आणि आपण लवकरच वापस गेस्ट रूममध्ये जाऊन तेही तिला वाटतच होतं. त्यामुळे तिनं त्याचं कपाट यूज केलं नाही. पण हजारो किलोमीटर दूर इकडं बसलेला अजित प्रियाची त्याच्या रूममध्ये येण्यासाठी वाट पाहत होता. त्याने त्याच्या रूममध्ये हिडन कॅमेरा बसवलेले होते. त्याचं कनेक्शन डायरेक्ट त्याच्या लॅपटॉपला होतं. हे सगळं त्याने त्याच्या रूममध्ये असलेल्या महत्त्वाच्या डॉक्युमेंटवर त्याची नजर असावी म्हणून त्याने हे केलेलं होतं. अजितची नजर मात्र बेडरूमच्या कॅमेरावर स्थिर होती. तो अधूनमधून त्याच्या बेडरूमचा कॅमेरा ऑन करून प्रिया त्याच्या रूममध्ये आली की नाही ते पाहत होता. आताही तो लॅपटॉपवर काम करत होता आणि जसा प्रियाचं लक्ष झालं, अचानक त्याने कॅमेरा ऑन केला. बेडवर बसलेली प्रिया त्याला दिसली होती, जी हळुवारपणे त्या बेडरूमवरून हात फिरवून त्याचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करत होती. त्यालाही फील करत होती. नकळत तिच्या डोळ्यातून ओघळलेला अश्रूही त्याने पाहिलेला होता आणि इकडं त्याचा अंतर्मन हेलावून गेला. तो इतका बेचैन झालेला होता की त्याच्या मनात आलं आत्ताच्या आत्ता उडून जावं आणि तिला मिठीत घेऊन डोळ्यात येणारा तिचा अश्रू तो अलगद ओठाने टिपून घ्यावा. पण तो स्वतःच हतबल फील करत होता. आता प्रिया उठली आणि तिच्या कपड्यांच्या बॅगा घेऊन तिने एक नजर त्याच्या कपाटांकडे टाकली आणि पुन्हा त्या ठिकाणी मान फिरवून त्या बॅगा घेऊन तिने सोफ्याखाली ठेवल्या होत्या. या वेळेला तिच्या मनात काय आलं असेल हे मात्र त्याने पटकन ओळखलेलं होतं आणि स्वतःचा हात जोरात टेबलवर आपटलेला होता. पटकन लॅपटॉप बंद केला त्याने, कारण जितका वेळ तो तिला पाहत होता तितका वेळ तिच्या डोळ्यात फक्त अश्रू आणि अश्रूच होते, जे केवळ त्याच्यामुळेच होते. आणि हीच गोष्ट त्याला सहन झाली नाही आणि मनातच म्हणाला, प्लीज प्रिया, माफ कर मला. तुझ्या अजितला नकळत तुझ्यावर असलेल्या प्रेमाला मी नकार देत होतो. तुझ्या साधेपणाला, तुझ्या चांगुलपणाला मी स्टेटसच्या नावाखाली नजरअंदाज करत होतो. सॉरी. तू फक्त माझ्यावर बिना शर्ती प्रेम करत राहिलीस आणि मी त्याचा फक्त अपमानच करत राहिलो ग. असं म्हणून अजितच्या डोळ्यातून सुद्धा काही चुकार अश्रू खाली ओघळलेले होते. तसाच कासावीस होत अजित त्याच्या बेडरूमवरती कधी आडवा झाला हे त्याला सुद्धा कळालं नाही. ध्यानीमानी प्रियाचा विचार असतानाच नकळत त्याचा डोळा लागला होता आणि तो गाढ झोपीत गेला. इकडे डॅडने मात्र प्रियाला अजितकडे पाठवण्यासाठी सगळी तयारी सुरू केलेलीच होती. या गोष्टींची कल्पना त्यांनी आकाशलाही दिलेलीच होती, पण हे सरप्राईज असल्यामुळं त्याला न सांगण्याची ही सक्ती ताकद त्यांनी केलेलीच होती. नेहमीप्रमाणे अजित खाली आला तर रोजच्या सारखा नाश्ता डायनिंग टेबलवर लावलेला होता. रामू म्हणाला, गुड मॉर्निंग. अजित, आज चेहरा का उतरलेला आहे तुझा? अजित म्हणाला, गुड मॉर्निंग मोना. असं काही नाही, रात्री थोडं कामामुळं मला जागरण झालं ना, त्यामुळे चेहरा असा वाटत असेल तुला. पुढं मोनाने मात्र एकही शब्द न बोलता त्याला नाश्ता सर्व केला आणि अजित उठून ऑफिससाठी निघून गेला होता. काल प्रियाच्या डोळ्यात अश्रू पाहून स्वतःची खराब झालेली हालत आठवत अजितने मनोमन निश्चय केला होता की आज मात्र स्वतःला कामात गुंतवून ठेवायचं आहे, जेणेकरून प्रियाचे विचार मनात येणार नाहीत. आणि आज कामाचा व्यापही भरपूर होता त्याच्या मागे. बॅक टू बॅक 4 मीटिंग असल्यामुळं अजित त्याचं काम करतच होता. रात्रीचे 10 कधी वाजले हे सुद्धा अजितला कामाच्या गोंधळात लक्षात आलंच नाही. पण आज फक्त नाश्त्यावर सकाळपासून असलेला अजित कामाच्या गोंधळात जेवणही करायचं विसरून गेलेला होता आणि आपला बॉस सकाळपासून जेवलेला नाही आहे. सोबतच प्रिया सुद्धा येणार असल्याची खबर मोठ्या बॉसने कालच त्याला सांगितलेली होती. म्हणून न राहून तो अजितला म्हणाला,
आकाश म्हणाला, बॉस इट टू लेट. आता आपण घरी निघायलाच हवं. तुम्ही सकाळपासून फक्त नाश्त्यावर आहात. जेवण सुद्धा केलं नाही तुम्ही. अजित म्हणाला, यस आकाश, जस्ट वेट फॉर 2 मिनिट्स. असं म्हणत अजितने लॅपटॉप बंद करून लॅपटॉप बॅगमध्ये ठेवला आणि चेअरच्या बॅकरेस्टला अडकलेला त्याचा बेजर उचलला आणि आपल्या हातांवर टाकला आणि चालू लागला होता. तर आकाशही त्याच्या मागून त्याची लॅपटॉप बॅग घेऊन चालू लागला होता. आज बाहेर भरपूर बर्फ पडलेला होता. वातावरण खूप जास्त थंडावा झालेलं होतं. अजित मात्र हात सोडत मागे बसून रस्त्याच्या साईडने साचलेल्या बर्फांवर त्याची नजर पडलेलीच होती. आकाशच्या मनात मात्र धाकधूक चाललेली होती. त्याला खूप भीती वाटत होती. त्याची नजर गाडीच्या आरशातून मागे बसलेल्या अजितवर सतत पडत होती. आकाशला वाटत होतं की एवढी मोठी गोष्ट आपण लपवून ठेवलेली आहे. याच्यामुळं बॉस नक्कीच रागवतील. आता घरी गेल्यानंतर काय होईल हाच विचार आकाश मनात घर येईपर्यंत करतच होता. अजित म्हणाला, आकाश ड्रायव्हिंग फास्ट कर. आज बर्फ पडल्यामुळं खूप थंडी वाजत आहे मला. लवकर गाडी व्हीलवर घे. आकाश म्हणाला, यस बॉस, पण आज ते रस्त्यावर बर्फ जास्त साचल्यामुळं ट्रॅफिक जास्त आहे आणि ड्रायव्हिंगही स्लो करावी लागत आहे. अजित म्हणाला, एवढंच रिॲक्शन अजितच्या तोंडातून बाहेर पडलं होतं आणि काही न बोलता तो गाडीच्या बॅक रेस्टला डोकं टेकून डोळे झाकून पडला होता. कारण आज दिवसभर खूप कामाचा लोड होता त्याला. बिचाऱ्या कामामुळे थकून गेला होता. शेवटी अर्धा तासानंतर प्रवासानंतर अजितची गाडी घराच्या पोर्चमध्ये येऊन पोचली होती. अजित गाडीतून खाली उतरला आणि घराचा मेन डोअरवर येऊन त्याने डोअर बेल वाजवली. नेहमीप्रमाणे मोनाने येऊन दरवाजा उघडला होता. मोना म्हणाली, गुड इव्हनिंग अजित, यू आर टू लेट. भूक लागत नाही का रे तुला कामापुढं? मोनाने विचारलं होतं. अजित म्हणाला, नो मोना, ॲक्च्युली मला कामाचा लोड जास्त होता ना, त्यामुळं यायला उशीर झाला. बट यू डोंट वरी, तू जाऊन झोप. मी स्वतः डिनर सर्व करून घेईन. मोना म्हणाली, ओके, आर यू शुअर? अजित म्हणाला, येस. मोना, यू कॅन गो अँड स्कीप. तुला खूप उशीर झालेला आहे झोपायला. आता तू माझी काळजी करू नकोस आणि झोप. ओके, गुड नाईट. एवढा बोलून मोना तिच्या आउट हाऊसमध्ये निघून गेली. आकाशही अजितची लॅपटॉप बॅग सोफ्यावर टाकून आउट हाऊसमध्ये निघून गेला होता. अजितने डोअर लॉक केला आणि सोफ्यावरची लॅपटॉप बॅग उचलून घेऊन तो पायऱ्यावरून चालतच त्याच्या रूमकडे निघाला होता. अजितने रूमचा दरवाजा उघडला आणि रूममध्ये पाय ठेवणार तर एक ओळखीचा सुगंध त्याच्या नाकात शिरला होता. दीर्घ श्वास घेऊन त्याने तो नाकात भरून घेतला होता आणि स्वतःशीच म्हणाला, मी काहीही विचार करतो आजकाल, ती कशी काय येथे असू शकेल? स्वतःशीच बोलत त्याने रूम हीटर ऑन केला आणि स्वतःचेच कपडे काढत होता. त्याने ब्लेझर सोबत शर्ट काढून सोफ्यावर फेकलं होतं. तितक्यातच त्याचं लक्ष त्याच्या रूमच्या वॉशरूमकडे गेलं. त्याचा दरवाजा आतून लावलेला त्याला दिसला होता आणि सोबतच वॉशरूममधून पाण्याचा आवाज येत होता. बाथरूममध्ये कोण असेल हा विचार करत असताना अवतीभोवती त्याची नजर फिरली होती आणि सोफ्यावर ठेवलेल्या एका बॅगकडे त्याचं लक्ष गेलेलं होतं. आता या वेळेला कोण आलं असेल आणि तेही माझ्या बाथरूममध्ये कोण असेल असा विचार करत तो होता आणि तितक्यातच बाथरूममधून उघडण्याचा आवाज आला. दरवाजातून टावेल गुंडाळून प्रिया बाहेर येताना त्याला दिसली होती. काही क्षणासाठी तो स्तब्ध झालेला होता. त्याचे हार्टबीट्स मात्र जाग्यांवरच वाढलेले होते तिला तसं पाहून. पुन्हा थोडं शुद्धीवर येत स्वतःशीच तो म्हणाला होता, नाही, ही कशी येते असेल? ही तर इंडियाला आहे ना. मी काय आजकाल दिवसाही तिचे स्वप्न पाहू लागलो की काय? अजित स्वतःशीच म्हणाला होता. इकडं प्रियाची हालत काही वेगळी नव्हती. अजित अजून ऑफिसमध्येच आहे असा मेसेज तिला 10 मिनिटापूर्वीच मिळालेला होता. म्हणून तिला वाटलं होतं की तो यायच्या आत फ्रेश होऊन आपण बाहेर हॉलमध्ये जावं. पण आता त्याला समोर बघून तिचीही दंडी गुल झालेली होती. कारण तोही पूर्णतः शर्टलेस होता आणि एकटक तिच्याकडे पाहत होता. सरप्राईज झाल्यासारखं हळूहळू तो एक पावलं टाकत तिच्याकडे जाऊ लागलेला होता. प्रिया मात्र सुन्न झालेली होती. तिला काहीच कळत नव्हतं आता त्याला स्वतःकडे येताना पाहून. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा,
शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.